फ्रेंड, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। तर आत्ता वाजत आहे जवळपास सायंकाळचे 4:30 होत आहे आणि मी केला आहे व्हिडिओला स्टार्ट। तर आता आपले आले आहे कवर, म्हणजे मी बोलवले होते एक आधी, याच्या आधी बोलवला 24चा सेट आहे, पण एखादी साडी चांगल्यापैकी मावून जाते त्याच्यामुळे मी हा बोलवला सेकंड टाईम। आणि त्याचबरोबर आता चाय पाणी आमचं सगळ्यांचं झालं आहे। आता वरती सुरू आहे टंकी साफ करणं। आता पाऊस खूप आहे आमच्याकडे, त्याच्यामुळे आता मी तर काही वरती जाऊन दाखवू शकत नाही, पण बाहेरचा पाऊस मात्र नक्की दाखवते। सकाळपासून सुरू आहे आणि आत्ता ही उठून मस्त भिडले। जेवण आहे घरामध्ये बनवून, स्वयंपाक आहे म्हणजे वरण भात स्वयंपाक तयार आहे, पण ते स्वयंपाकाची भूक लागत नाही। त्या पोरालाही नाही लागली, त्याने मस्त बिस्किट आणि चाय खाल्ला, त्याचबरोबर हिने मस्त चिवडा खाल्ला आणि त्याचबरोबर आता चिक्की खात आहे। तर अशी आहे पोरांची भूक 4 वाजताची। यांना कशी भूक नाही लागत, फक्त यांना चांगलं राहिलं तर भूक लागते, नाही तर नाही लागत। पाऊस असल्यामुळे घरामध्ये आहे असे कपडे बघा वाळू टाकून, कारण इथं उभं राहणं होतं त्याच्यामुळे। आज दाखवते बाहेर अंधार 4-5 वाजता एवढा अंधार झाला आहे आज, कारण पाऊस असल्यामुळे आणि आभाळ असल्यामुळे। तर हे बघा पूर्ण गाड्या अशा उरल्या होत्या बघा बाहेर, म्हणजे बाहेर जायची इच्छा नाही होतं असं वातावरण आहे। पूर्ण आभाळ आत्ताही भरून आहे। आणि आले ड्युटीचे कपडे इथेच काढले। तर आता माझे भांडे सायंकाळचे आपले आहे भांडे आता करून घेते। आई इथे स्वेटर रेनकोट विसरून गेला, कारण की रेनकोट न्यायचं होतं, पाऊस आहे बाहेर भरपूर। हे बघा भरपूर भांडे आहे, म्हणजे मुलांचे टिफिन आहे स्कूलचे, सोबत आमचा चाय झाला चायची सुद्धा। आणि त्याचबरोबर इथे बघा पिऊनी म्हणजे चिवडा आहे जो रेडीमेडवाला मिळतो तो खाल्ला, त्याचबरोबर शेंगदाणे खात नाही। असे तर भाजून शेंगदाणे आणि गूळ खाऊन घेईल, खारीग्राम खाऊन घेईल, मात्र पोह्यामधले चिवड्यामधले शेंगदाणे हे असे दोघे मुलं काढून फेकून देतात। पूर्ण या भांड्यामध्ये तिन्यानं टाकून दिलं। नंतर चाय झालेला आहे, आता हे मला पूर्ण भांडे घासायचे आहेत, थांबून आहे मी। आईने आणखी एकदा चाय ठेवलेला। एवढं वरण आहे साधं, इथं भातसुद्धा आहे, पोळ्या पण आहे आणि सोबत भाजी पण आहे। एवढं जेवण आहे, पण एवढं जेवण राहूनसुद्धा त्यांना ते जेवण काही पसंत येत नाही, त्यांना नाश्ता असं पाहिजे काहीतरी। त्याच्यामुळे त्यांनी मस्त बिस्किटच्या पॉकेट चाय आणि इने नाश्ता अशा प्रकारे झाला। आता सगळ्यांचं सायंकाळचं म्हणजे लाईट झालं। आता तो गेला ट्युशन, आता ही सुद्धा जाईल। आणि आता वरती टंकी साफ करणं सुरू आहे, त्याच्यामुळे आता भांडे घासायचं आहे, पण आता घासत नाही आहे मी, कारण की नळाला पाणी सुरू आहे। पाणी थोडंसं येईल, अगदी चाललं जाईल। बघा नळ कसा करत आहे, कारण पाणीच नाही या नळाला, तसंही पाणी नाही आहे काहीच नाही या नळाला। थोडंसं म्हणजे जे आता उरलेलं पाणी असेल ते येत आहे। झालं पाणी, बघा किती घाणट आहे। आता जवळपास गेलेलंच आहे पाणी, नाहीच्या बरोबरीने ही धार झालेली आहे। संपलं पाणी, म्हणजे तुम्ही नळ कसाही सुरू करा, हा बंद आहे, सुरू केलं तरी पाणी नाही आहे। सुरू आहे नळ आता, कारण पाणी नाही आहे नळाला। आता नळ टंकी धुतल्यावरच पाणी येईल। खूप खराब झाली, कारण आम्ही सांगितलं होतं आमची बोरिंग बिघडली म्हणून, तर बोरिंग बिघडली होती आणि मग ती सुधरवल्यानंतर तिथे एवढा गाळ जमा झाला। जे आधी पाणी खिचलं, ज्या बोरिंगनी आधी जे पाणी खिचलं, तर त्याच्यामुळे इतका गाळ म्हणजे खूपच असं नळामध्ये सुद्धा येत होता। त्याच्यामुळे मग आता मामा वगैरे आले आहेत, तर मग आता मामा आणि यांनी दोघे मिळून आता टंकी साफ करत आहे। इकडे टंकी साफ करण्यावाले तेवढे काही खास टंकी करत नाही, आणि माझ्याच्यानी तर होत नाही, बाकीच्यांच्यानी नाही होत, पण असं वरून होते। त्याच्यामुळे मामा कसे हलके वगैरे आहेत, तर त्याच्यामुळे त्यांनी मग आतमध्ये जाऊन टंकी छानपैकी साफ करतात। आणि आता मग त्याच्यामुळे आता टंकी साफ केल्यानंतर मग फिल्टरसुद्धा लवकर खराब होते तशा पाण्याने। एक तर आहे बोरिंगचं पाणी आमच्याकडे, म्हणजे सगळं खूप नळाचं पाणी नाही, नळाचं पाणी झालं तर कसंही म्हणजे आपले फिल्टर वगैरे खराब होत नाही, पण बोरिंगचं पाणी असल्यामुळे फिल्टरही लवकर खराब होतात, त्याच्यामुळे टंकी साफ करत राहावं लागते। तर आम्ही अधूनमधून करतो, आईला वगैरे कधी टंकी वगैरे साफ करायला लावतो, नाहीतर मग आता यांनी करतात। मी तर अजूनही टंकी साफ केलेली नाही, मी अजून टंकी जाऊन बघितलेली नाही, ते खूप उंच आहे आणि मला ते चढायला भीती वाटते, त्याच्यामुळे हे कामं यांनीच करतात आणि मी माझे मग घरचे कामं करते। ते जेव्हा पाणी येईल तेव्हा मग मी इकडे भांडे वगैरे करून घेईन। आता अशा प्रकारे आहे माझा रुटीन आजचा। तर आता मला मी आता जे कवर आणले आहे ते कवर आता मी लावते। काही साड्या आहेत
बाजूला काढून ठेवल्या त्या साड्यासुद्धा ठेवून देते. चला तुम्हाला दिसलं तर वरती नेऊन दाखवलं टंकी. माझे कपडे बघा इकडे वाढत आहे अंधार. ते जाऊन लावावं लागते. टंकी साफ करणं सुरू आहे ते दाखवते. झालं अब झालंय का? पाहासाठी आली होती मी टंकी. नाही होत. अब झालं का नाही? का करताय? झाला? हां 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 नाही नाही येणं माझ्या भीती वाटते. परत टंकी साफ करणं सुरू आहे आणि मी वरती आली. छान वाटतं. वातावरण बेकारच आहे आणि मस्त हिरवळ आहे इथे. छान वाटतं आहे. म्हणजे थंडीगार वारा आहे आणि सोबतच हिरवा हिरवा जो गार वारा आहे, म्हणजे हिरवे हिरवे झाड आहे त्याचबरोबर गार वारा आहे. मस्त वाटतं. मामा टंकी साफ करत आहे. माझ्याच्याने काही या पायऱ्या चढून जाणं होत नाही. मला भीती वाटते त्याच्यामुळे मी जाणार नाही. हे बघा अशा टंक्या आहे. उतरत आहोत पायऱ्या. थोड्या हळूहळू उतरावं लागते कारण पाऊस आला त्याच्यामुळे पूर्ण वरती ओरलं होतं. ते ओरले पाय आले आणि या टाईल्सवर कसं पडलं. ते गेल्या कामातून डोकं फुटायचं काम आहे त्याच्यामुळे हळूहळू चालावं लागते. आणि व्हिडिओ बनवायचा आहे तुमच्यासाठी म्हणून मी वरती नेऊन दाखवलं. पण माझी काही हिंमत होणार नाही आणि मी तिथे काही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आता लावून द्यायची आहे बोरिंग. नंतर येईल पाणी आणि त्याच्यानंतर आपले भांडे वगैरे होईल. बोरिंग सुरू झालं तिकडे नळ सुरू होऊन जाते. तर चला आता आला आहे पाणी. ते छान स्वच्छता. आता स्वच्छपणाने आपण स्वच्छ भांडे करून घेऊ. त्याचबरोबर तुम्हाला ब्लॉग कसे वाटले नक्की सांगा. आवडले तर लाईक सबस्क्राईब सोबत कमेंट करायला विसरू नका. असे छान छान ब्लॉग बघत जा. तर बाय. का हो लावला तुमचाच लावला आहे मोबाईल चार्जिंग. माझाही झालाच आहे म्हणा आता. पण आता ठीक आहे.